हे गाइस, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. सो आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. खूप दिवस झाले मी आपल्या चॅनलवर रेसिपी नाही केली, सो मी आज रेसिपी दाखवणार आहे. म्हणजे एक मॅगीचीच रेसिपी आहे, पण मॅगी वेगळ्या प्रकारे बनवणार आहे म्हणजे मम्मी. तर आम्ही असंच बसलो होतो, तर मम्मी बोलली आज मॅगी, म्हणजे आम्ही बोललो मम्मीला मॅगी कर मम्मी, पण काहीतरी वेगळं पाहिजे असं आमचं होतं. तर मम्मी बोलली जरा मी काहीतरी वेगळं करते, आपली नेहमीची नाही करत, वेगळी काहीतरी करते, स्पेशल म्हणजे बोलतात ना एक डिफरंट स्टाईल. सो मी विचार केला तुमच्यासोबत पण ही शेअर करावी. आय थिंक सो भरपूर जणांना माहीत पण असेल, पण करत नसतील काय काय जणं. सो इथे पहिले मम्मीने कांदा कापून घेतला होता, मिरची थोडीशी, टमॅटो आणि लसूण. म्हणजे याच्यामध्ये वाटाणे पण तुम्ही टाकू शकता, गाजर पण टाकू शकतात. आय थिंक सगळ्यांनाच माहिती असेल ही रेसिपी, बट कोणी करत नसेल, पण खूप छान लागते गाईज. नक्की करून बघा, मस्त लागते ॲक्च्युली. आम्ही कधीतरी म्हणजे अशी करतो मॅगी. तर पहिले कांदा वगैरे, म्हणजे पहिले कढईमध्ये मम्मीने तेल टाकलं, जिरा मोहरी टाकली, नंतर कांदा टाकला, कढीपत्ता टाकला, थोडी मिरची, स्पायसी तुम्हाला जर पाहिजे असेल तर टाका. आम्हाला थोडी स्पायसी लागते म्हणून आम्ही त्यामध्ये मिरची टाकली आहे मम्मीने. तर इथे टमॅटो वगैरे सगळे व्यवस्थित धुवून स्वच्छ वगैरे सगळं टाकायचं आहे, कारण की आजकाल खूप घाण वगैरे टमॅटो निघतात. स्वच्छ तुम्ही धुवून घ्या. खूप दिवस झाले होते मी आपल्या चॅनलवर रेसिपी नव्हती टाकली कुठल्या प्रकारची. विचार केला की आज आपण रेसिपी टाकून देऊया. आणि जरा मला मस्त वाटलं, मग मी मम्मीला म्हटलं मी ही रेसिपी टाकणार आपल्या चॅनलवर. तर मम्मी बोलली ठीक आहे टाक. तर मग इथे सगळं फ्राय वगैरे करून घ्यायचं आहे. मस्तपैकी कांदा लाल करून घ्यायचा आहे, व्यवस्थित सगळे टॅमॅटो वगैरे ते शिजून घ्यायचे. तुम्ही याच्यामध्ये कॅप्सिकमसुद्धा टाकू शकतात, म्हणजे ढोबळी मिरची, ती शिमला मिरची असते ते पण टाकू शकतात, गाजर टाकू शकतात. तुम्हाला ज्या ज्या व्हेजिटेबल्स आवडतात, वाटाणे वगैरे सुद्धा टाकू शकतात, पण आम्हाला एवढे नाही आवडत. माझ्या भाऊ बहिणींना तर एवढे व्हेजिटेबल्स नाही आवडत. सो जे जे आवडतात ते मम्मीने टाकून घेतले. आणि इथे मस्तपैकी ते फ्राय वगैरे करून घ्यायचं. आणि मॅगी वगैरे घेतलीच आहे ऑफकोर्स. हीच मॅगी घ्यायची ह्यासाठी, इप्पीची नाही घ्यायची, कारण की इप्पीमध्ये ऑलरेडीच व्हेजिटेबल्स असतात, त्यामुळे आपण साधी मॅगी घ्यायची आहे. तर इथे मस्तपैकी मम्मी फ्राय करत होती आणि मी मम्मीला विचारत होती. आमच्या गप्पा नेहमीप्रमाणे झाल्या होत्या, बट मी स्पीकर ऑन नाही ठेवला कारण की बाकीचा आवाज येत असतो. काय ना गाईज, तुम्ही मागचे व्हिडिओ बघितलेले असतील नक्की बघून घ्या, लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. आणि आता इथे मम्मी सगळे मसाले वगैरे टाकून घेणार आहे, म्हणजे आपले घरातलेच मसाले, बाहेरचे बघा. हीच मॅगी जर तुम्ही बाहेर घ्यायला गेले तुम्हाला किती महागात पडेल. तुम्ही अशी घरी करू शकता. ज्यांना माहीत नसेल, जे हॉस्टेलला राहणारे असतात मुलं मुली, किंवा ज्यांनी कधी बनवली नसेल, असे खूप जण असतात ज्यांनी खाल्ली नसते, त्यांच्यासाठी रेसिपी आहे. त्यांनी ऑलरेडी मला माहिती आहे, त्यांनी एन्जॉय करा गाईस. आणि इथे मी मम्मीने मसाला वगैरे टाकून घेतला, लाल मिर्च, थोडीशी हळद, जे काही आपले रेग्युलर मसाले असतात आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये, ते सगळे टाकून घ्यायचे आपल्या हिशोबाप्रमाणे. म्हणजे तुमची मॅगीची क्वांटिटी बघा, त्यानुसार तुम्ही त्यामध्ये मसाले ॲड करू शकता. आणि मग मसाला ॲड करून झाल्यानंतर ते मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये पाणी टाकायचं. ऑफकोर्स मॅगी शिजण्यासाठी पाणी टाकावंच लागेल. सो पाणी टाकून घ्यायचं आणि म्हणजे जेवढं तुमची मॅगी आहे तेवढं पाणी टाका तुम्ही. सो इथे मम्मीने पाणी टाकून घेतले आणि थोडीशी उकळी आली का नंतर मग मॅगी टाकायची आहे. तुम्ही तशीच टाकली तरी काही हरकत नाही आहे. तुम्हाला जेवढं तिखट लागेल त्यानुसार तुम्ही मसाले टाका गाईज, कारण की मॅगी मसाला ऑलरेडी असतो त्यामध्ये. तुम्हाला जर ॲडिशनल मसाले नसतील टाकायचे नका टाकू, पण माझं सजेशन आहे तुम्हाला की तुम्ही तुमचे घरातले मसालेसुद्धा टाका. आणि मॅगी आय थिंक सगळ्यांनाच आवडते, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. सो तुम्ही नक्की एकदा अशी रेसिपी ट्राय करून बघा, जे तुम्ही जर साधी खात असाल तर. आणि जे ऑलरेडी असे खातात तर बघा, तुम्हाला काही नवीन वाटलं तर नक्की ट्राय करा. सो इथे मम्मीने मीठ वगैरे टाकून घेतलं आहे आणि आता उकळी येईपर्यंत आपण थोडी वाट बघूया. आणि मग त्यानंतर मग त्यामध्ये मॅगी टाकणार आहे. तर इथे थोडीशी उकळी येते, मम्मी मॅगीचे पाकिटं वगैरे फोडून घेते. ॲक्च्युली मी किंवा माझी बहीण मॅगी बनवतो, पण आज मम्मी बनवते आमच्यासाठी.
कारण की अजून पाऊस तर पडत नव्हता बाहेर. ॲक्च्युली पाऊस बाहेर पडत असेल आणि मॅगी खायला खूप मजा येते, बट बाहेर पाऊस नव्हता पडत. तरी पण आमची इच्छा झाली, कारण की जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा खाल्ली नव्हती, त्यामुळे मम्मीला करते म्हणून आता करते. तर असंच आम्ही पिक्चर वगैरे बघत होतो टी व्हीवर. तर भूक लागली होती, तर मम्मी बोलते मॅगी करून देते तुम्हाला. सो मम्मीच्या हाताने काही पण केलं ना गाईस तरी मस्तच लागतं. काही पण असू दे ते तुम्हाला आय थिंक सगळ्यांनाच माहिती आहे. सो आय थिंक का बोलते मी, हे ऑफकोर्स आहे. मम्मी जे पण काही आपली बनवते ते मस्तच असतं, सगळ्यांची मम्मी. सो मम्मी ते मसाला वगैरे टाकून घेते मॅगीचे वगैरे, आणि त्यामध्ये मॅगी ऑफकोर्स तुम्ही अशी फोडून टाकतात का की टाकते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कुठली मॅगी आवडते, हिप्पी, कुठले प्रकार आजकाल निघाले. मला तर ही आणि हिप्पीच आवडते, बाकी कुठलीच नाही आवडत. नूडल्ससारखंच करायचं गाईज मॅगी आपली. नूडल्स आपले हक्का नूडल्स असतात जसं आपण करतो तसं मॅगी करायची आहे. ॲक्च्युली तुम्ही जर बघाल ना इथे केदारनाथ त्या साईडला मॅगी इतकी महाग भेटते ना, म्हणजे 200पर्यंत मॅगी भेटते जशी जशी तुम्ही वर चढत जाल तसे. सो तेच आम्ही बोलत होतो की आपल्या इथे आता मॅगी एवढी स्वस्त आपण घरात करून खाऊ शकतो, तिथे गेलं किती महाग भेटते म्हणजे. आणि काही जण त्यात दूध वगैरे पण टाकतात. ते तर आपल्याला तर नाही आवडत बाबा, म्हणजे ते बघूनच कसं तरी वाटतं. बट काहींना आवडतं. मी कधी ट्राय नाही केली, बट आय डोंट नो. तुम्ही खाल्ली का तशी दुधामध्ये दूध टाकून ते क्रीमी मॅगी? मी तर नाही खाल्ली अजूनपर्यंत तशी, आणि खायची इच्छा पण नाही आहे. सो इथे आपण हे मॅगी वगैरे टाकून घेत आहोत. मस्तपैकी कलर बघितला तुम्ही त्या मसाल्यांचा किती भारी आला आहे. मस्त टेस्टी आणि स्पायसी झाली होती. मस्त त्याला रंग आला होता. मस्त मॅगी वगैरे टाकून घ्यायची आणि शिजायची वाट बघायची. लगेच शिजून पण जाते मॅगी, जास्त शिजायला वेळ नाही लागत. ॲक्च्युली 2 मिनटात मॅगी नाही होत, 5-10 मिनटं लागतातच. सो ज्यांना वाटत असेल 2 मिनटात मॅगी होते, तर 2 मिनटात नाही होत मॅगी. तरी ते मॅगी वगैरे शिजायला टाकली आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारच्या रेसिपी आवडत असेल आणि माझी कॉमेंट्री थोडीफार आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आत्ताच गाईज. आणि अशाच रेसिपींसाठी कमेंट करून सांगा की तुझ्या चॅनलवर रेसिपी बघायची आहे. तुम्ही सजेस्ट करू शकता की तुम्हाला आपल्या चॅनलवर काय काय बघायचं आहे. माझे डेली ब्लॉग आवडतात, अशा प्रकारचे मम्मीच्या हातच्या रेसिपी आवडतात का, तुम्हाला अजून वेगळं मी स्पिरिच्युअलिटी रिलेटेडसुद्धा व्हिडिओ टाकले तसे व्हिडिओज आवडतात. तुम्ही कमेंट करा की मी आणि माझे भाऊ पण व्हिडिओ गेम्स वगैरे खेळतो तसे व्हिडिओ आवडतात. नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तुमच्यासाठी तसे व्हिडिओज करत राहील. सो गाईज इथे आपली मॅगी रेडी आहे, बघू शकता. एकदम टेस्टी क्रिस्पी बोलते, एकदम डिलिशियस. आणि अशी बोलतात एक रस्साळ मॅगी असते ना, मराठी शब्द वापरला मी ॲक्च्युली. सो मस्त झालेली आहे. तर आम्ही ते खाऊन घेत आहोत. तर तुम्ही पण या खायला. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर तुमच्यासाठी वेगळी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कोणी अशी मॅगी खाल्ली नक्की कमेंट करून सांगा गाईज. तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते आता. मस्तपैकी मॅगी गरमागरम झाली आहे, या खायला गाईज. सो लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. अगोदरचे बघितलं नसेल तर बघून घ्या. बघा मॅगीचा कलर किती भारी दिसतोय. सो काय नाही, लवकरच भेटूया. बाय. गणपती बाप्पा मोरया.